नृसिंह प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा अभिनंदना तव चरणी भक्तीचा चर्ची चंदना गूढाशा पुरवी दान कथू शकतो जा हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा शायास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शुद्धी हेतुची कर्मी जाऊ दे ती बुद्धी भाबड्या जीवा जाऊ दे ती शक्ती शोणिता माझी वाहू दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ जा हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा नृसिंह
विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आपलं समर्थ सेवा मंडळ हनुमान व्यायामशाळा गेली जवळपास तुम्ही बघतच असाल 81 वर्ष आहे हे आपलं छोडो भारत आंदोलन, म्हणजे ज्याला क्विट इंडिया मुवमेंट आपण लहानपणी हे दरवर्षी नेमाने ह्याच दिवशी साजरं करतं. आता जवळपास मला वाटतं हे सर 81 वर्ष असेल, 81 इयर्स. त्याच्यामुळे सलग किती वर्ष येऊन कसा काढला जातो. लहान मुलांना त्याविषयी काही थोडी माहिती असावी, कुठे क्रांती झाली होती, छोडो भारत क्विट इंडिया मुवमेंट जेव्हा गांधीजींना तुरुंगात टाकलं होतं, हे सगळं आपण इतिहासात शिकलो होतो. असं म्हणतात देशाचा इतिहास जगला तर तो देश जगतो, म्हणून लहानपणापासूनच आपण हे बीज मुलांमध्ये रोवलं जातं. सभा आपले संस्थेचे शास्त्रा श्री कुंडली खामकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी या संबंधी बोलणं. त्या पालकांना खाली बसणं शक्य आहे त्यांनी इकडे मुलांच्या मागे येऊन बसलात तरी चालेल. ज्यांना खाली बसणं शक्य आहे त्यांनी मुलांच्या इकडे येऊन बसलात तरी चालेल, मागे व्यवस्थित जागा आहे. क्रांती दिनाविषयी थोडं बोलावं यासाठी मी त्यांना विनंती करते. शुभ संध्याकाळ. या संध्याकाळी सर्व मान्यवर मंडळाचे कार्यकारी विश्वस्त, मुलाची प्रधान, हनुमान व्यायामशाळेचे चिटणीस संजीव आधारे आणि हनुमान व्यायामशाळेच्या समितीचे सर्व सदस्य, विश्वस्त, उपस्थित असलेले सर्व विश्वस्त, पालक आणि बालभवनचे सर्व विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. याच दिवशी 81 वर्षापूर्वी म्हणजे 1942 साली गोवालिया टँकवर मैदानावर काँग्रेसचं महाअधिवेशन भरवलं होतं. त्यामध्ये महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना निक्षून सांगितलं की आता भारत सोडून जा, भारत छोडो. हे 8 तारखेला रात्री अशी घोषणा केल्याबरोबर ब्रिटिश सरकारने दुसरे दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला सर्व नेत्यांना, महात्मा गांधीजीसह अनेक नेत्यांना हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी अटक केली. आणि या दिवसापासून जे आंदोलनं सर्व भारतभर सुरू झाली, त्यावेळेला भारताची ताकद ब्रिटिशांना कळाली आणि त्यांना वाटलं आता काही आपलं खरं नाही. तरी पण दडपण्यासाठी त्यांनी सगळ्या नेत्यांना अटक केली. त्याची स्मृती म्हणून आपण, त्यांची आठवण म्हणून, या सर्व महात्म्यांची आठवण म्हणून 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आपण श्रद्धांजलीपूर्वक साजरा करतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक वर्षापासून ब्रिटिशांच्या विरोधात ही चळवळ चालू होती आणि या चळवळीला खऱ्या अर्थानं 9 ऑगस्टला अधिक सुरुवात झाली. येता अवकाश 5 वर्षानंतर
15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं आणि ती एक आठवण म्हणून आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक लोकांनी ब्रिटिशांच्या गोळ्या झेललेल्या आहेत. अनेक नेते हुतात्मे फासावर लटकलेले आहेत. अनेकांनी अंदमानच्या तुरुंगातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली आहे. या सर्व त्यागी हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी हा दिवस आपण श्रद्धांजलीपूर्वक साजरा करतो, श्रद्धांजली वाहत असतो. आपल्या श्री हनुमान व्यायाम शाळेचे हे वर्ष शताब्दी वर्ष असल्यामुळे हा दिवस आपण एकतर 1943 पासून हा क्रांती दिन अखंडितपणे दरवर्षी साजरा केला जातो आणि यावर्षी विशेष म्हणून आपण थोडंसं अनेक लोकांना बोलून मोठ्या प्रमाणामध्ये हा श्रद्धांजलीपूर्वक आपण स्मरण म्हणून आपण या दिवसाची आठवण ठेवतो. या सगळ्या हुतात्म्यांचं स्मरण की त्यांच्यामुळेच आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या दृष्टीनं आपण हा 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद कुठलं सर, फारच छान आणि थोडक्यात तुम्ही माहिती दिली मुलांना. यानंतर आपली बालपणाची जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांचं एक गीत सादर होईल. या गीतामध्ये आम्ही काही क्रांतीवीर किंवा काही कॅरेक्टर सुद्धा आहेत ते तुम्हीच ओळखा, मी सांगत नाही तुम्हाला. बालमंजुरी Jawaharlal Nehru. I am first Prime Minister of India. I love children very much. Children call me Chacha Nehru. My favorite flower is rose. I am a good freedom fighter. Jai Hind.
अमरगीत सादर करतायत मंजिरीताई, पौर्णिमाताई आणि त्यांच्या सहकारी. पंडित ने अनुज वाहरा
मैदानातून